नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकतोय राजेंद्र भोसले यांची वणवा ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा 12वा भाग. मुक्ताचा रोजगार घर खर्चाला पुरेना. गहाण ठाकलेल्या जमिनी एक एक करून सावकाराच्या घशात गेल्या. मुद्दलाला व्याजानं गराडा घातल्यामुळे ते कितीतरी पटीनं फुगलं. कालांतरानं ते जमिनीच्या किमतीपेक्षाही जास्त झालेलं होतं. एक एक जमीन जाताना मुक्ताच्या डोळ्याला पाणीच यायचं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपलेली जमीन सावकाराच्या घशात जाताना तिला बघवत नव्हतं. पण करणार काय? आपलाच नवरा असा तर दोष कोणाला द्यायचा? आपल्या लहानग्यांकडे बघत आला दिवस रेटण्याशिवाय मुक्ताकडे पर्याय नव्हता. एक दिवशी रहमान नावाचा तालुक्याचा मोठा सावकार वसंताच्या घरी आला. आपल्या 4-5 सहकाऱ्यांसह तो जीपमधनं उतरला. वसंताने अनेक दिवस त्याला तोंड दाखवलं नव्हतं, त्यामुळे तो चिडला होता. तो पठाणी सावकार होता. आपल्या कर्जदारानं कर्ज फेडलं नाही तर तो त्याला उचलून नेऊन मारहाणसुद्धा करत असे. कर्जदारांच्या बायकांना घेऊन जात असे, अशी त्याची कुप्रसिद्धी होती. चांगला 6 फूट उंच गडी, वजनानं 1.25 क्विंटल, पांढऱ्या सफेद रंगाची सलवार कमीज, गोरापान वर्ण, फक्त दाढी, मिशी सपाट केलेली, डोक्यावर जाळीची टोपी, डोळे लाल भडक, जणू डोळ्यात रक्त उतरलं का काय असंच बघणाऱ्याला वाटायचं. लहान मुलं त्याला पाहून घाबरून पळून गेली. किधर रे वो साला वाश्या? त्यांनी वसंताच्या घराचं दार लाथेनं ढकललं. मुक्ता घाबरली, बाहेर आली. कोणीतरी तालुक्याची माणसं आली आहेत हे तिने ओळखलं. पदर सावरत ती म्हणाली, त्यांनी बाहेर गेले. तो बाहर गयला? किधर गयला बाहर? नाही, बाहेर गेले ते. पीने को गया होंगा साला, शराबे काही का? ओ भाऊ, माझ्या नवऱ्याला असं वाईट वांगाळ बोलू नाही सांग. मुक्ताला रहमानच्या बोलण्याचा राग आला. फिर क्या बोलू बोलना. कोण आहे रे ही आवरत? त्यांनी वळून आपल्या साथीदाराला विचारलं. त्याचे साथीदारही त्याच्यासारखे जाडजूड ताकदवान होते. त्यातला एक जण म्हणाला, बहुत जोरी हई उसकी. जोरू. असं म्हणून रहमाननं आपल्या दाढीवरनं हात फिरवत तिच्याकडे नखशिकांत बघितला आणि म्हणाला, ये देखो मेम साहब, तुम्हारे मर्द ने मेरे से 1 लाख रुपये लिए ले. 1 लाख? मुक्ताला आश्चर्याचा धक्काच बसला. हाँ, 1 लाख, और लेके भी अभी 4 साल हो गए. ट्रैक्टर लाने का बोला और ट्रैक्टर और वो दोनों भी, मेरा पैसा भी गायब हो गए. असं म्हणून त्यांनी बॉन्ड पेपर मुक्ताला दाखवला. लाख रकमेचा आकडा ऐकून मुक्ताला चक्कर येते का काय असं वाटलं. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून तिने आपल्या मुलाला वसंताला बोलवून आणायला सांगितलं. तोपर्यंत सगळेजण मुक्ताच्या अंगणात बसले. मुक्तानं त्यांना चहा पाणी केलं. अहो साहेब, कशाला दिले इतके पैसे माझ्या नवऱ्याला? ये देखो मेम साहब, आपन को कुछ पूछने का नहीं. ये सवाल अपने मर्द को पूछने का क्या? मैं क्या उसके पीछे नहीं लगा था पैसे ले बोल के? वो चाह गया मेरे घर पैसे मांगने को. मैं खानदानी साहूकार हूँ. मेरा दादा पड़दादा पिताजी सबने यही धंधा किया है. खानदानी धंधा है मेरा ये. इस पर तो मेरा घर चलता है. वशिया खुद मेरे घर पर पैसे मांगने को आया था. बहुत विनती कर रहा था. मैं उसको कैसे नहीं बोल सकते? चंगा बागायतदार हत्ता तब ना वो. सुना था यवर को भी अच्छे है वो. उसको गरज लगी थी, उसने पैसा मांग गया, मैंने दे दिया, बात खत्म. काय सांगायचं भाऊ तुम्हाला? माझा नवरा दारूत पार वाया गेलाय. समधी जमीन घालवली, बैल बारदाना घालवला, परवा त्याचं नव्हतं झालं बघा. असं म्हणत मुक्तानं रडत रडत आपली कैफियत त्याच्यासमोर मांडली. त्याच्या चेहऱ्यावर दयेची पुसटशी रेषाही उमटली नाही. तो विचित्र हावभाव करत म्हणाला, अरे फिर मेरा पैसा कैसा देंगा वो साला? घर उसके नाम पर है ना? क्या वो भी घालाया उसने? अहो, घर अजून शाबूत आहे म्हणून तर राहता. देखो मेम साहब, ये हमारा रिवाज है. हम 4 साल कुछ नहीं बोलते. अगर 4 साल में गिराईक नहीं आया तो हम उसको उठा के लेके जाते. आता उठा कर नेऊन तुम्ही काय करणार त्यांचं? मुक्ता प्रश्नार्थक चेहरा करून म्हणाली, काय करणार? चांगला मारणार त्याला. मारणार हा शब्द ऐकताच मुक्ताच्या अंगावरच काटा आला. हे सावकारी कर्ज किती वाईट असतं हे तिला कळायला लागलं होतं. इथे पैशाला पैसा पाहिजे, माणुसकीला काही किंमत नाही हे तिला अशा प्रसंगातनं कळायला लागलं. तेवढ्यात वसंता डुलत डुलत आला. सलाम साहेब.
असं म्हणून त्यांनी सावकाराला सलाम केला. वालेकुम सलाम भाई, अरे किधर गए था? हम कब से तुम्हारे घर पर आए, तेरा पता ही नहीं घर में. नहीं मैं जरा यहाँ घूम के आया. अरे किधर भी घूमो यार, लेकिन पैसा देते चलो हमारा. 4 साल हो गए, मुद्दल नहीं ब्याज नहीं, तूने आकर बताया भी नहीं. मुंह छुपा के भागता है साला. पहले मेरा पैसा दो, बाद में जी चाहे उधर घूमते जाओ. देतो बॉस, थोड़ी अड़चन है, थोड़ा ठहरो. अभी ठहरने को नहीं आया मैं, पूरे 4 साल ठहरा हूँ. अब भी क्या, अब भी मुझे पैसा चाहिए मेरा. मुद्दल 1 लाख और ऊपर का सब ब्याज, सब रकम एक साथ चाहिए. लिए बगैर नहीं जाऊँगा, क्या समझा? कितना ब्याज हो गया है साहब? देखता हूँ मैं. असं म्हणत त्यांनी साथीदाराला विचारलं, यकबाल कितना हुआ रे, इसका हिसाब देख जरा. साथीदारानं एक जुनी डायरी खिशातनं काढली, त्याच्या नावचं पान काढलं आणि रक्कम सांगितली. मुद्दल के 1 लाख और ब्याज कितना हो गया उस पर? 2,88,000 हो गया. 6% से. हाँ, 6% लगाने का क्या 10% लगाने का? अरे जे लगाओ 6. ये बकरा बहुत नाजुक है, मर जाएगा साला. कैसा वसंत अपना आदमी है, इससे ज़्यादा नहीं लेने का. हाँ तो ठीक है ना, बोले तो 3,88,000 हो गया बॉस, सब मिला के. इकबालनं मुद्दल आणि व्याजाची एकत्रित रक्कम सांगितली. जवळजवळ 4 लाखांपर्यंत पोचलेला हा आकडा ऐकताच मुक्ताला घेरी आल्यासारखं वाटलं. भाई साहब अच्छी तरह से देखो ना, कुछ तो मेरे नवरे ने जमा किया होगा. मुक्तानं मोडक्या तोडक्या हिंदीत विनंती केली. मेम साहब 1 पैसा नहीं, मेरे पास बॉन्ड है, 2 जामीनदार है, उनको पूछो. क्या है रे उन जामीनदारों का नाम इकबाल? वो लक्ष्य और हरी जामीनदार है बॉस, यही गाव के, इसके दोस्त है. लक्ष्य आणि हरीचं नाव ऐकताच मुक्ताला कळून चुकलं. त्यांच्या संगतीनं वसंतानं हा सगळा पैसा दारूपायी उडवला असणार. वसंत निर्लज्जपणे दारूच्या नशेत उभ्या उभ्या झुलत होता. मुक्ताचा संयमच सुटला. बघा कारभारी, 1 लाखाचं 4 लाख झालं, आता द्यायचं कुठनं? मालक देतो तुमचे पैसे, देणार मी पैसे तुमचे. वसंता भेलकांडत म्हणाला. कितने दिन में देता? मैं देता 8 दिन में. 8. ठीक है, तू 8 दिन बोलता, मैं 15 दिन इंतजार करूँगा. असं म्हणून तो आपल्या साथीदारांना म्हणाला, सुनो मेरे दोस्तों, ये 8 दिन बोल रहा है, मैं इसको 15 दिन की मोहल्लत देता हूँ. अगर इसने 15 दिन में मेरा हिसाब चुकाया नहीं तो मेरे जैसा बुरा कोई नहीं होगा. और हाँ भाभी, तुम भी सुनो, मैं इसको 15 दिन की मोहल्लत दे रहा हूँ. अगर 15 दिन में उसने पैसा दिया नहीं तो ये घर तुम्हें छोड़ना होगा. वैसा तो घर भी मुझे लेना परवड़ता नहीं है. घर की वैल्यू 2 लाख भी नहीं होती. खड़े में जगह को कीमत नहीं होती, ज़मीन को कीमत होती है. भागते भूख की लंगोटी सही समझ के लिए था मैं. इसने ये बॉन्ड पर घर लिख के दिया है मेरे को. अब ज़्यादा बातें मैं नहीं करना चाहता. चलो रे यारो, गाडी स्टार्ट करो. असं म्हणत तो सहकाऱ्यांसकट गाडीत बसला. रहमान सावकार वसंताकडे आल्याची खबर गावभर पसरली. गावकरी कट्ट्यावर बसून चर्चा करायला लागले. अशी येळ दुश्मनावर पर येऊ नाही बाबा. आता 15 दिवसाची मुदत दिली म्हण रहमान सावकारनं वसंताला. अरे आता तो कुठला देतोय 4 लाख रुपये? काय थोडी थोडकी रक्कम आहे का? ह्याच्याकडे दारू प्यायला 4 रुपये नाही म्हणत 4 लाख देणार. अरे पण देतो म्हणलाय. कशाचा देतो लेको? बघा 15 दिवसांनी उरलं सुरलं घर बी ताब्यात घेतो का नाही तो रहमान सावकार. आता वसंता संपला. सगळी जमीन गेली, बायकोच्या अंगावरचं दागदागिनं गेलं, आता घर बी जायच्या मार्गावर आहे. साला वशानं चांगल्या बायकोला रस्त्यावर आणलं राव, लय वाईट वाटतं बघ. पण आपण तिराईत माणसं, काय करणार आपण? करेल ते भरेल म्हणायचं. तुला सांगतो, अण्णा गेले ना तशी त्या घराला उतरती काळा लागली राव. बघता बघता वर चढणारं घर खाली आलं बघा, लय वाईट झालं. ही दारू आहे ना, ही दारू लय वाईट आहे बघा. इकडे घरी मुक्ताचा आणि वसंताचा वाद विकोपाला गेला. का व? ए रहमान सावकाराचं कर्ज काढलेलं सांगितलं नाहीसा मला? अगं कसं सांगणार, तो आम्हाला बोलू दिलं तर ना. हे बघा असं चेष्टेवारी नेऊ नका सा. दारू पिऊन नुसती आईश केली. ही पोरं आता जागवायची कशी? त्यांच्या पोटात 4 घास पडायचं, त्याची तुम्ही एकटे दारू धोसताय. आता कसं करायचं तुमच्या मोरं? अहो तो सावकार लय खराब आहे. देवा, आता तूच वाचव रे बाबा या संकटातनं. देऊ गे देऊ, त्याचे पैसे बी देऊ. अहो कुठनं देणार तुम्ही? ते काय 5-10 रुपये द्यायचे तोय?
घरात दिव्याला राखेल नाही आणि मोठपणानं पैसे देऊ देऊ म्हणताय. आता घर तेवढं राहिलं हक्काचं, ते बी लिहून दिलंय त्याला. अगं देऊ म्हणलं ना, उगाट टक्कर फिरू नको. किती बोलती, काय तुझ्या तोंडाला माप बे भायगा नाही. इतक्या दिस गप बसले म्हणून ही येळ आली. येळच्या येळेला बोलले असते तर असं कशाला झालं असतं? यो कर्जाचा डोंगर झाला असता का? आता ग बसती का जाऊ बाहेर मी? नाही तर तुम्ही घरात असताय कुठं? काम नाही, धंदा नाही. हां, तुम्ही घरात असलाव काय आणि बाहेर असलाव काय? मला ना सुख ना दुःख. माझं कष्ट काही चुकत नाही. नशीबच खोटं मेलं माझं. भद्रानं डोळे पुसत ती पुढे म्हणाली, अहो रोज सावकार येतात, नाही तसलं बोलून जातात. मला तर नवीनच यायला लागलेत. अजून कुठनं उपसले कर्ज, खरं सांगा तरी. अगं एवढंच हे, आणि ते गावातले तेवढे 2 सावकार, ते दोघं ह्यो एक, आणि तो तालुक्यासनं मोटरसायकलवर येतो तो. त्यो बी एक. म्हणजे 4 झालं की. 4 झालं. अहो काय म्हणताय सवय वय? कुठनं देणार ते कर्ज? त्यासनी काय दात पाडून द्यायचं का आता? तुमच्या असल्या वागण्यामुळं मला एक दिवस जीव द्यायची येळ येईल बघा. दे जीव दे, माझ्या बी डोसक्यात दोंडा घाल, सगळ्या चिता मिटून जाते. अहो जीव दे म्हणायला सोपं जातंय. ती लेकरं उघडी पाडते, त्यांचं कोण बघणार? त्यासनी काय भिकाला लावायचं जीव देऊन? म्या बघतो काहीतरी. का उगा तनतन करते तू बाहेर? तुम्ही काय बघताय? तुम्हासनी दारूला पुरं नाही? तुम्ही पहिलं लय चांगलं होता, आता राकीस झालाय, राकीस. हे शब्द ऐकताच वसंता उठला आणि मुक्ताला लाथा बुक्क्यानं आणि काठी घेऊन गुराप्रमाणे बडवायला लागला. मुक्ता गुराप्रमाणे ओरडत होती. शेजारचे, गावातले कुणीही सोडवायला आले नाहीत. मुलं बारीक तोंड करून भयभीत नजरेनं कोपऱ्यात बसली. हा प्रकार बघून थरथर कापायला लागली. वसंताच्या अंगात राक्षस शिरला होता. लाथा बुक्क्या आणि काठीनं तो मुक्ताला मारतच सुटला होता. हतबल मुक्ता मदतीचा धावा करत होती. मारून थकल्यावर वसंता खाली बसला. मुक्ता रक्तबंबाळ झाली होती. तिचं अंग आणि अंग वसंतानं बडवून काढलं होतं. ती दाताला आलेलं रक्त पदरानं पुसत होती. त्यावेळी तिला सासूबाईंची प्रकर्षानं आठवण झाली. त्या असत्या तर या पिदोड्या राक्षसाला थोपू शकल्या असत्या, आणि अण्णा असते तर वसंताला हे धाडस झालंच नसतं. रात्री ती न जेवता झोपली. तिने स्वयंपाक न केल्यामुळे तिन्ही मुलं उपाशी पोटी झोपली. मुलांच्या पोटात काही नसल्यामुळे तिला झोप लागली नाही. तिचं मन भूतकाळाकडे धाव घ्यायला लागलं. आपलं लग्न होऊन 15 वर्ष झाली. सुरुवातीला किती चांगला होता वसंता. देवीसारख्या सासूबाई, देवासारखे सासरेबुवा. मध्यंतरी किती चांगलं चाललं होतं, आणि हा आता संकटाचा डोंगर एकाएकी कसा काय कोसळला? जमीन गेली, बैल बारदाना गेला, दागिने गेले, घरातली भांडी कुंडी गेली. नवरा दारूचा नाद सोडायला तयार नाही. आता पोरं मोठी होऊ लागली आहेत, त्यांचे आहार वाढले आहेत. माझा रोजगार किती, त्यात घर कसं भागवायचं? पोरांचा शिक्षणाचा खर्च, नवऱ्याचा दारूचा खर्च, त्यात रोज एक सावकार येतोय, दम देतोय, कधीही न ऐकलेले शब्द ऐकावे लागत आहेत. काय करावं हे मुक्ताला सुचेना. असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं, असा विचार करून तिने विहिरीत उडी टाकून जीव देण्याचा निश्चय केला. मध्यरात्र सरल्यानंतर ती हळूच उठली. घड्याळात बघितलं, पहाटेचे 3 वाजले होते. तिन्ही पोरं झोपी गेली होती. वसंता बाहेरच अंगणात दारूच्या नशेत अस्ताव्यस्त पडला होता. तिने आपल्या 3ही मुलांच्या गालावरनं हात फिरवला, सर्वांचे मुके घेतले आणि ती विहिरीच्या दिशेनं निघाली. तिच्या मनात विचार एकच, मरायचं, मरायचं आणि मरायचं. या अशा नरक यातना जिवंतपणी सहन करण्यापेक्षा मरणाचा कटू घोट एकदा घ्यायचाच. ती निर्भय होऊन विहिरीच्या दिशेनं चालत होती. पहाटेचा गारवा अंगाला झोंबत होता. गावात कुत्र्यांचा कलकलाट चालू होता. कुण्या घरातनं एखादा म्हातारा खोकल्याचा आवाज येत होता. खुराड्यातून एखादा कोंबडा बांग देत होता. इतर कोंबड्याही कुक कुक करून खुराड्याच्या बाहेर येण्याची वाट बघत होत्या. भल्या पहाटेची वेळ असल्यामुळे परिसर सुनसान होता. घरापासून 1-1.5 फरलांग अंतरावर विहीर होती. तिने झपाझप पावलं टाकत विहीर गाठली. मनाचा ठाम निश्चय केला. पदर कमरेला खोचला आणि विहिरीच्या कट्ट्यावर चढली. खाली बघितलं, विहिरीत पाणी भरपूर होतं. पाणी शांत आणि स्वच्छ. पाण्यात चंद्राची प्रतिमा दिसत होती. विहिरीत असलेले मासे स्पष्ट दिसत होते. काही क्षण ती विहिरीच्या कट्ट्यावर उभी राहिली. छातीवरचा पदर चापून चोपून बसवला.
उडी टाकणार इतक्यात तिला आपल्या लहान लेकीची आठवण झाली. तिला न पाचताच आल्याची जाणीव तिला बोचायला लागली. तिचं मातृहृदय कळवळलं. या विचारानं ती थोडीशी विचलित झाली. काही क्षण जागच्या जागी थांबली. थोडा विचार करून उडी टाकण्याऐवजी ती कट्ट्यावर बसली. कोणी पाहिल या भीतीनं ती हळूच कट्ट्याच्या खाली उतरली आणि खाली गुडघ्यात मान घालून विचार करायला लागली. आता परत जाऊन मुलीला पाजून यावं असा विचार तिच्या मनात डोकवायला लागला. या विचारात तिचा बराच वेळ गेला. मरणाचा विचार थोडा सैल झाला. दुसरं मन जागं झालं. ते म्हणायला लागलं, जीव दिला तर आपल्या लेकरांचं कसं होणार? त्यांना सोडून जाणं योग्य आहे का? नवरा तर दारूच्या आहारी गेला आहे, तो काय लेकरांचं बघणार? माहेरचे तर कोण कोणाचे? एक ना दोन अनेक प्रश्नांच्या इंगळ्या तिच्या मनाला डसायला लागल्या. दुसऱ्या मनानं उसळी मारली, नाही नाही, काहीही झालं तरी मरायचं नाही. असं भिवून मरण्यापेक्षा प्रतिकार करत जगणं चांगलं. आज ना उद्या दिवस बदलतील. आपण मुलांना शिकवू, मोठं करू. पुढे पुढे ती कामाला लागतील. संसाराच्या चिंता हळूहळू दूर होतील. असे सकारात्मक विचार तिच्या मनात आल्यानंतर ती घराच्या दिशेनं चालायला लागली. परतताना एका केर टाकायला आलेल्या बाईनं तिला हटकलं. राधाक्का होती ती. मुक्ते, कुठं गेली ती ग पाटाचं? अव काकू, मुक्ता बोलताना चाचपडायला लागली. राधाक्कानं तिचा भेदरलेला अवतार बघून काय ओळखायचं ते ओळखलं. खरं सांग मुक्ते, हिरीकडं कशाला गेली ती? अहो काकू, ए बघ, म्या तुला लांबनं हिरीकडे येताना बघितलं. काय तुझ्या जीवाला लाज बीज? राधाक्का असं म्हणताच मुक्ताला रडू कोसळलं. ती राधाक्काच्या खांद्यावर मान टाकून रडायला लागली. काय करू सांगा ना राधाक्का. नवरा पितोय, रोज मारहाण करतोय, मुलकाचं देणं झालंय, पोरं उपाशी मारायला लागल्यात. रोज सावकार येतोय घरी, रोजगाराचं पैसे पण पुरं नाही. जगायचाच काटाळा आला बघ. जीवाला थोडीसुद्धा चैन नाही. नको नको वाटायला लागलं ग सगळं. मुक्ता राधाक्काच्या खांद्यावर डोकं ठेवून स्फुंदून रडायला लागली. हे बघ मुक्ते, काळजी करू नका. घडल्याला पारकार पोटात ठेव. ही बातमी ह्या कानाची त्या कानाला होऊ देऊ नका. सोन्यासारखा जीव देऊ नका. मी तुला पैसे मिळवण्याचा मार्ग सांगते. तुझ्या सगळ्या गरजा पुऱ्या होतील. देणं तर फिटल, पोरांचं शिक्षण बी होईल, पण 4 पैसे गाठीला लागतील. असं म्हणताच मुक्तानं डोळे पुसले आणि ती तिच्याकडे आशाळभूत नजरेनं बघायला लागली. वय ग, असं मरण्यापेक्षा मी सांगितलेल्या मार्गानं जा, तुझं लय चांगलं होईल. अगं पण राधा, माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ मुक्ते, मी काय तुझं वाईट करणार नाही. तुझी इसकटलेली घडी मी व्यवस्थित बसवते. पोराबाळाचं शिक्षण, तुझी हौसमत सगळी भागवती. अगं पण असं काम तरी काय आहे राधाक्का? हे बघ, आता जा घरी, झोप जाऊन, पहाटेची येळ आहे. निवांतीनं बोलू. ह्यो रस्त्यावर बोलायचा विषय नाही. कोणीतरी बघाल आपल्याला. तुला सगळं निश्चितीने सांगते मी. मुक्ता डोळे पुसत पुन्हा घराकडे परतली. वसंता तसाच अंगणात पसरला होता. त्यांनी कूससुद्धा बदललेली नव्हती. त्याला अगदी चिकटून त्याच्या अंगाच्या उष्णतेला एक कुत्राही झोपला होता. त्या दोघांना ओलांडून ती आत गेली. पोरांचे केविलवाणे चेहरे बघून तिला सुख वाटलं. आल्या आल्या तिने धाकटीला कुशीत घेतलं, पाजलं. मायेनं तिचा ऊर भरून आला. मग ती तांब्याभर थंड पाणी प्यायली आणि झोपी जायचा प्रयत्न करायला लागली. पण झोप येईना. मनातलं विचाराचं काहूर मात्र काहीसं स्थिरावलं. राधाक्कानं सांगितलेल्या कामाबद्दल तिला उत्सुकता वाटायला लागली. तिच्यासमोर तेवढाच काय तो आशेचा किरण दिसत होता. दिवस उजाडताच काही घडलेलंच नाही अशा आविर्भावात मुक्ता उठली. स्वतःचं अंथरूण काढलं, मुलांना उठवलं. दात घासण्यासाठी त्यांच्या हातात राखेचे ठेपसे दिले. वसंत अंगणाबाहेर पडलेलाच होता. जाणारे येणारे हे दृश्य बघून खाली मान घालून जात होते. अहो उठा की, दिस पारवरती आला, असं म्हणून तिने वसंताला हलवून जागा केलं. त्याच्यासोबतचं कुत्रं कधीच निघून गेलं होतं. वसंता आळोखे पिळोखे देत उठला. रात्री आपण मुक्ताला इतकं मारूनही मुक्ता आपल्याशी चांगलं बोलतीये हे बघून तो ओशाळला. मुक्ताची रात्र कशी सरली त्याच्या काही गावीही नव्हतं. अहो उठा, तोंडबिंड धुवायचे का नाही? दिस वर आला, मला कामाला जायचे. वसंताचं मन स्वतःला खायला लागलं. रात्री आपण मुक्ताला खूप मारलं, चांगलं केलं नाही असं त्याला वाटायला लागलं. पण आता वेळ गेली होती. भावनेच्या भरात आणि दारूच्या नशेत केलेली चूक कधीही दुरुस्त न होण्यासारखी होती. अपराधी भावनेनं तो उठला. मुक्ताला काम करता करता रात्रीचा प्रकार आठवला. अंगावर काटे आले.
राधाक्कानं दिलेला शब्दही आठवला, पण राधाक्काच्या शब्दावर तिचा विश्वास नव्हता. राधाक्काचं चारित्र्य चांगलं नव्हतं. तिच्या पाठीमागे दबक्या आवाजात तिच्या वागणुकीची चर्चा व्हायची. गावातल्या अनेक गरीब मुली, विधवा आणि परित्यक्त्या स्त्रियांना तिने वाममार्गाला लावलं होतं आणि म्हणून मुक्तानं राधाक्काला टाळायचं ठरवलं. रेहमान सावकाराच्या कर्जाची टांगती तलवार डोक्यावर होतीच. 4 दिवस दोघेही ह्या विषयावर काही बोलले नाहीत. पण ते देणं चुकणारं नव्हतं. गप्प बसण्याशिवाय इलाज नव्हता. रेहमानचा 15 दिवसाचा कालावधी सुनामी नाटेप्रमाणे मुक्ताकडे धावून येत होता. मुक्तानं माहेरी जायचं ठरवलं. आईवडिलांशी चर्चा करून काही रक्कम मिळतीये का ते तिला बघायचं होतं. सकाळी उठून ती शेलापूरला गेली. मुक्ता माहेरी आल्यामुळे ती पैसे मागायला आलेली असणार याचा अंगदला अंदाज आला. रखमा आणि अंगदजवळ पैसा नव्हता. दोन्ही मुलींची लग्न लावल्यामुळे त्यांच्याकडची पुंजी संपली होती. अंगदच्याही अंगात विशेष त्राण न राहिल्यामुळे तोही गळाटून गेला होता. त्याच्याच्याने काम होत नव्हतं. त्यामुळे येईल ते पीक घेऊन दोघं बसून खात होती. मुक्ताला या परिस्थितीची कल्पना होती, पण एकदा विचारावं तरी या हेतूने तिने आपल्या वडिलांना विचारलं. आबा एक विचारू का? अगं विचार की. जरा नड होती. कसली? पैसे पाहिजे होतो. किती? 4 लाख. काय येडबीड लागला काय तुला? अगं पोरी 4 लाख काय थोडी थोडकी रक्कम आहे? माझं सामान सकट घरदार विकलं ना तरी इतकी रक्कम नाही व्हायची. मग कोण आहे का दुसरं देण्यासारखं? आता एवढी रक्कम कोण देणार पोरी? अगं पोरी माणसानं हातरून बघून पाय पसराव. तुझ्या नवऱ्यानं लय मोठं देणं केलंय. आभाळा एवढं देणं फिटत नसतंय पोरी. कसं सांगू तुला? जावई ऐकत नव्हतं. आम्ही सांगितलं तेव्हा स्वतःच्या हातानं वाटोळं करून घेतलं त्याने संसाराचं. अरे आबा झालं ते झालं. आता पुढं काय करायचं? माझी लेकरं उपाशी मारायला लागल्यात म्हणून तुमच्या दारात आले ना. रखमा पुढे आली आणि म्हणाली, हे बघ पोरी, आम्हाजवळ तर आता काय उरलंय का? जेवढं होतं तेवढं तुम्हा दोघी बहिणीसनी दिलं. आता थोडी शेती आहे, राहायला घर आहे. आम्ही कसं बसं जगतोय त्या पाट्यावर. आईचे हे बोल ऐकून मुक्ताला रडू फुटलं. तिकडे सासरची ती अवस्था, इकडे माहेरची ही अवस्था. आई मग आता काय करू? काय करती ग पोरी? घडाय नको ते तुझ्या बाबतीत घडलंय. तू, तुझी लेकरं आणि तुझा नवरा बघून घे बाई. आम्ही तरी काय करणार? आम्ही जन्म दिला म्हणून कर्म तर आपलं आपण करायचं असतंय ना. तुझ्या नशिबात जे लिहिलंय ते होऊन जाईल. इतके दिवस माया लावणारी आई आज अशी तोडून का बोलतीये हे मुक्ताला समजेना. आईचा एक एक शब्द मुक्ताचं काळीच कापत चालला होता. आवंढा गिळत मुक्ता म्हणाली, मग आई आम्ही जायचं तरी कुणाकडं ग? सासू सासरं गेलं, नवरा दारुडा निघाला, त्यांनी सगळं घालवलं दारूच्या पायात. आता म्या कशी जगू? माझ्या पोरसनी मोठं करू कशी? हे बघ देवानं माणसाला पोट दिलंय तसं हात बी दिल्यात. आता आमचं उतरतं वय, आम्ही काय बी करू शकत नाही. तुझ्या नवऱ्यानं काय आबाळच फाडलंय की? कशी ठिगळं बसणार त्याला? लागलं तर 4-5 शिर धान्य घेऊन जा. त्याला मिठाला 100-500ची नड भागवतो तुझी आम्ही. एवढंच आम्ही करू शकतो आता म्हातारपणी. तुझ्या फाटलेल्या आबाळाला टाकं घालायची ताकद नाही आमची. मुक्ताला कळून चुकलं की आपली वेळ वाईट असली की सख्खे सुद्धा पाठ फिरवतात. घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. मुक्ता म्हणाली, आई मग म्या लेकरं घेऊन इकडं येऊ का राहायला? इथे येऊन काय करणार बाई तू? अगं काम करून खाईन. तुम्ही थोडा आधार दिला तर पुन्हा उभी राहीन. अगं पोरी एवढं सोपं असतं वय ते? माहेरवाशीन बाईचं जिनं लय वाईट ग. सोडून दिलेल्या बाईकडं लोक चांगल्या नजरेनं बघत नाहीत. हे बघ कसं का असं ना, त्यो तुझा नवरा आहे. आज ना उद्या सुधरल की. त्याला सोडून इकडे येऊन राहण्यात काय मतलब आहे? थोडा धीर धर, सगळं होईन चांगलं. अगं देव वाईट दिवस देतो तसं चांगलं दिवस बी देतोच की, पण खचू नको. नशिबाव हा वाला ठेव. आमचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. आम्हाला होईल तेवढी मदत करतो की आम्ही. आपल्याला आणि मुलांना सांभाळायला आई वडील असमर्थ असल्याचं मुक्ताला कळून चुकलं. तिला अत्यंत वाईट वाटलं. 8 दिवस गेले. 9व्या दिवशी रेहमानची गाडी वसंताच्या दारात हजर झाली. आता मुक्ताजवळ आणि वसंताजवळ बोलण्यासारखं काहीही नव्हतं. आल्या आल्या रेहमाननं शिवीगाळ केली. वसंताला मुक्ता समोर मारलं, गाडीत टाकून दिलं. मुक्ता काहीही बोलू शकली नाही. मुक्तानं अखेर राहायचं घर द्यायचं कबूल केलं. मुद्दल आणि व्याजाच्या बदल्यात रेहमाननं घर लिहून घेतलं आणि रात्रीतून त्यांनी घर खाली करायला सांगितलं. घरातली भांडी कुंडी घेऊन ती गावातल्या एका पाहुणीकडे गेली
पाहुणीनं आपला रिकामा गोठा तिला राहायला दिला. त्या गोठ्यात मुक्तानं आपला संसार मांडला. नशिबाला दोष बसण्यापेक्षा मार्ग काढावा असं मुक्तानं ठरवून टाकलं. 3-4 दिवस असेच गेले. वसंत या प्रकारानं हादरून गेला होता. त्याचं दारूवरचं लक्ष कमी झालं होतं. सावकाराच्या तावडीतून सुटल्यानंतर तो भेदरल्याप्रमाणे वागत होता. कोणाशीही जास्त बोलत नव्हता. स्वतःशीच विचार करत बसत होता.